म्हणजे हां. आता मी समजा एक्झामची प्रिपरेशन सुरू करणार, हो. इतिहासाची प्रिपरेशन सुरू करणार, तर सगळ्यात पूर्वी पहिले मी काय करायला पाहिजे? जसं की प्रिव्हियस पेपर एक आहे. की वाचा, काही फरक पडत नाही, तुम्हाला कंटेंट कळेल. आणि फक्त इतिहासच नाही तर सगळ्या विषयांची 3-4 पुस्तकं वाचा, कारण त्याच्यातून तुमचा आवाका वाढेल आणि तुम्हाला कुठलाही एरिया अननोन नसेल. पण ज्यावेळी तुमच्याकडे आता लगेचच एप्रिलमध्ये परीक्षा द्यायची वेळ आहे, त्यावेळी तुम्ही प्रत्येक विषयाचं 1 किंवा 2च पुस्तक वाचणं गरजेचं आहे आणि आपण त्या पुस्तकावर फोकस करणं गरजेचं आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण टेक्स्टबुक सुपर कोचिंगच्या माध्यमातून MPSC जुळलेलो आहोत. तर आज आपल्याबरोबर आहेत समाधान महाजन सर. तर समाधान महाजन सरांबद्दल सांगायचं झालं तर समाधान महाजन सरांचा MPSC मध्ये आणि UPSC मध्ये दोन्हीमध्ये खूप मोठा एक्सपिरियन्स आहे. त्याच्यापैकी ते पहिले तर प्रायमरी शिक्षक होते, तर शिक्षक म्हणून पण त्यांचा एक अनुभव आहे. त्याच्यानंतर ते MPSC मध्ये CO म्हणून होते. त्यानंतर ACST म्हणून पण त्यांचं सिलेक्शन झालं होतं MPSC मध्ये. त्याच्यानंतर त्यांनी 2011 मध्ये UPSC ही एक्झाम क्रॅक करून त्याच्यामध्ये IRPS सर्व्हिसेसमध्ये पण ते सिलेक्ट झाले होते. त्याच्यानंतर जर तुम्ही जुने विद्यार्थी असाल किंवा नवीन विद्यार्थी जरी असाल तरी तुम्ही महाराष्ट्रामध्ये जर कुठल्याही बुक स्टोअरवर गेले किंवा कुठे पण जरी गेले आणि तुम्ही जर विचारलं की आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास किंवा आधुनिक भारताचा इतिहास, मला ह्याच्यासाठी मराठीमध्ये एक इतिहासाचं पुस्तक पाहिजे, तर तुम्हाला कुठल्याही बुक स्टोअरवर एक बुक तर मिळेलच. ते म्हणजे समाधान महाजन सरांचं आधुनिक भारताचा इतिहास. त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा इतिहास सुद्धा आहे. आणि सरांचं सांगायचं झालं तर हे आपलं 2024च्या हिशोबाने पण सरांनी एक पुस्तक बनवलेलं आणि 25 मध्ये जो एक्झाम पॅटर्न चेंज होणार MPSCचा, जो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न होणार आहे, त्याच्यासाठी पण सरांनी 2 वेगळे पुस्तकं सर लिहित आहेत. ते पण विद्यार्थ्यांसाठी लवकरच म्हणजे विद्यार्थ्यांना मिळतील. तर समाधान सर, आय वेलकम यू टू सुपर कोचिंग टेक्स्टबुक. थँक्यू. तर सर आपण चर्चा करूया इतिहासावर स्पेसिफिकली. नक्कीच. तर मला MPSC बद्दल बोलायचं झालं तर MPSC आणि इतिहासाचा संबंध याच्याबद्दल तुम्ही काही? नक्कीच. धन्यवाद मला आपण इंट्रोड्यूस करून दिल्याबद्दल. खरं तर आपण या आधुनिक भारताचा इतिहास या पुस्तकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी मी जोडला गेलेलोच आहे. विद्यार्थ्यांचे कॉन्टॅक्टमध्ये आहे, त्यांच्या प्रश्नांना मी बऱ्यापैकी माहिती आहेत मला आणि आपण त्याबद्दल आपण बोलूया, इतिहासाबद्दल नक्कीच बोलूया. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की आता 2024 आणि 2025 या परीक्षांमध्ये बदल जे काही होणार आहे तो, आणि दुसरं त्याला अनुषंगाने इतिहासाचा करावा लागणारा अभ्यास. तर सगळ्यात महत्त्वाचं मला हे आहे की इतिहासाबद्दल मुलांमध्ये प्रचंड प्रमाणात भीती असते. फॅक्ट्स खूप असतात, पर्सन्स खूप असतात, समाजसुधारक व्यक्ती त्यांची नावं खूप असतात, त्यांचं कार्य खूप असतं, वर्ष खूप असतात, सणावळ्या पाठ कराव्या लागतात आणि मग मुलांना असं वाटतं की हे इतकं कमी वेळामध्ये कसं होईल, हा पहिला प्रश्न. आणि दुसरं की हे काही जण तर असं त्याला म्हणजे दर्शवण्याचा प्रयत्न करतात की इतिहास स्किप करा, म्हणजे इतिहास सोडाच तुम्ही आणि त्याच्याऐवजी दुसऱ्या विषयांचा अभ्यास करा. तर मला आपल्या माध्यमातून मुलांना हेच सांगायचं आहे की हे दोन्हीही एक गैरसमज आहेत आणि आपण त्याच्या प्रभावामध्ये जर आलो तर आपला जो मार्क आहे, कट ऑफ लाईन जी क्रॉस करायची आपल्याला, तिथं आपण नक्कीच कमी पडतो. कारण स्पर्धा परीक्षेमध्ये कुठलाही विषय हा तुम्हाला कधी किती मार्क देईल हे सांगता येत नाही. आणि इतिहासासारखा एकदम चांगला विषय आपण का स्किप करायचा? त्याच्यात ज्या आपल्यावर पूर्वी आपला जो काही पगडा असतो किंवा आपण जे काही ऐकलेलं असतं, जे काही मिसअंडरस्टँडिंग्स असतात आणि मिसप्लेस गोष्टी ज्या आपल्यापर्यंत येतात, त्याच्यामुळे आपण एखादा विषय स्किप करणं हे चुकीचं आहे, पहिली गोष्ट. दुसरं असं आहे की आता मला सांगणारे अनेक विद्यार्थी आहेत की सर आपल्या पुस्तकामुळे मला 15 पैकी 13-14 मार्क मिळालेले आहेत. इव्हन आपण सिलेक्टेड लिस्ट मुलांच्या बघितल्या जे गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रामध्ये पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या नंबरवर आहेत किंवा ज्यांनी पोस्ट होल्डर आहेत, अशा सर्व विद्यार्थी तुम्हाला सांगतील की हे पुस्तक किती महत्त्वाचं आहे. आता महत्त्वाचा प्रश्न असा आहे की याच्यामधल्या फॅक्ट्स, व्यक्ती आणि यांचं काय करायचं किंवा अभ्यासाचा अप्रोच नेमका इतिहासाचा कसला असला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की तुम्ही पहिले वर्ष, सण आणि व्यक्ती यांची नावं विसरून जा. डोक्यातून अभ्यास सुरू करताना हे प्रश्न काढून टाका. याच्यामुळे सगळ्यात जास्त काय होतं की आपल्यावर बर्डन येतं की हे सगळं आपल्याला लक्षात ठेवायचं. पहिले हे पुस्तक इतिहासाचं टेक्स्टबुक पहिले वाचा, जे की आपल्या शाळेमध्ये शिकवलं जातं. त्याच्यातून तुम्हाला कंटेंट कळेल की नेमकं इतिहासात काय झालंय. तुम्ही आपलं पुस्तक वाचायला जेव्हा सुरू कराल तेव्हा फ्रॉम स्टार्ट टू एंड वाचून काढा. तुम्ही पहिले हे समजून घ्या की इतिहासात नेमकं काय काय झालेलं आहे.
त्याच्या मागे कुठल्या घटनांनंतर कुठल्या घटना झाल्या आहेत, त्याच्या मागचं लॉजिक काय. एकदा आपल्याला लॉजिक कळालं की आपल्याला त्या घटना त्या व्यक्ती लक्षात ठेवणं सोपं जातं. दुसरं की याच्यामध्ये काही फोकस एरिया आहेत. म्हणजे इतिहास हा खूप मोठा आहे, पण त्याला एमपीएससीने एका ठराविक याच्यामध्ये बसवलेलं आहे, त्याला सिलेबस दिलेला आहे. त्या सिलेबसवर फोकस करणं गरजेचं आहे आणि PYQ वर फोकस करणं गरजेचं आहे. जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स असतो ते एमपीएससीने कसं विचारलंय किंवा एमपीएससीने कसं विचारलंय हे जर आपण नीट बारकाईने पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की याच्यामध्ये काही विशिष्ट घटक हे परत परत विचारले जातात, काही विशिष्ट घटकांवर फोकस असतो आणि प्रश्न विचारण्याच्या पद्धतीमध्ये पण आपल्याला पॅटर्न कळतो. आणि दुसरं महत्वाचं असं आहे की काहीही म्हणजे काय म्हणतात त्याला आपण वेग न विचारता तुम्हाला एक ठराविक असा पॅटर्न दिलेला आहे, सिलेबस दिला आहे आणि त्या सिलेबस मधले प्रश्न असणार आहे. आता आयोगाच्या मुख्य परीक्षेचा सिलेबस आहे जो की फार डिस्क्रिप्टिव्ह आहे, त्याच्या बाहेर प्रिलिम पण नाही जात. म्हणजे प्रिलिम ही इन्क्लूडच त्या मेन्सच्या सिलेबसमध्ये आहे. त्यामुळं सिलेबस मधले घटकांचा अभ्यास करणं आणि ते समजून घेणं. त्यानंतर जसं आपण सायन्समध्ये किंवा मॅथ्समध्ये फॉर्म्युले लर्न करतो, जॉग्राफीमध्ये आपण सिक्वेन्स लर्न करतो, नद्यांच्या पर्वतांची त्यांच्या उंची, किंवा आपण डेमोग्राफिक जॉग्राफी लर्न करतो, पॉप्युलेशन लर्न करतो, त्याचे पर्सेंटेज करतो. इतिहासामध्ये काही गोष्टी लर्न करायच्या आहेत, त्याला आपण मागे हटायचं नाहीये. उदाहरणार्थ मी सांगेल की 1857चा उठाव घेऊ. मग राणी लक्ष्मीबाई कोणत्या ठिकाणाहून होत्या आणि इंग्रज अधिकारी त्यांच्यासोबत लढणारे जे होते ते कोण होते, अशा ज्या जोड्या लावा येतात. कानपूरला कोण होतं, लखनौला कोण होतं, त्या व्यक्तीचं नाव, जो इंग्रज अधिकारी त्यांच्या विरोधातला होता त्याचं नाव पाठ करणं आहे. पण एकदा त्याच्या आधी आपण सगळं हे रीड करणं मस्ट आहे, त्याचा समजून घेणं महत्वाचं आहे. त्यामुळे इतिहासाकडे कोणीही हा विषय स्किप करूया किंवा याच्यामध्ये खूप घटना आहेत किंवा याच्यामध्ये खूप व्यक्ती आहेत असं समजून त्याला दुर्लक्ष करू नका. हा खूप चांगला मार्क देणारा एक चांगला विषय आहे. आता विद्यार्थ्यांचे पण माझ्याकडे बरेचसे प्रश्न येतात. त्याच्यापैकी एक प्रश्न म्हणजे आता मी समजा एक्झामची प्रिपरेशन सुरू करणार, इतिहासाची प्रिपरेशन सुरू करणार, तर सगळ्यात पूर्वी पहिले मी काय करायला पाहिजे? जसं की प्रिव्हियस इयर पेपर एक आहे, सगळ्यात पहिले आपण हे करायला पाहिजे की आयोगाचा सिलेबस आणि PYQ हे तर महत्वाचे आहेत, हे आपण बघितलंच पाहिजे. दुसरं हे आपण केलं पाहिजे की आपले पाठ्यपुस्तक जे आहे 5वी ते 10वी याच्यामध्ये जिथं जिथं आपण सिलेबस प्रमाणे इतिहास आहे, म्हणजे आधुनिक भारताचा इतिहास आपण धरूयात प्रिलिमसाठी कंबाईनला, तो आणि आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास हे जिथं जिथं असतील ते आपण वाचलं पाहिजे. NCERTची पुस्तकं आपण वाचली पाहिजे, त्याच्याने आपल्याला विषयाचा आवाका कळेल. दुसरी गोष्ट अशी की याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना अजून 4-5 वर्ष आहेत, आयदर ते ग्रॅज्युएशनला आहेत आणि अजून 3 वर्षांनी त्यांना परीक्षा द्यायची, त्यांनी इतिहासाची जितकी पुस्तकं असतील तितकी वाचा, काही फरक पडत नाही, तुम्हाला कंटेंट कळेल. आणि फक्त इतिहासच नाही तर सगळ्या विषयांची 3-4 पुस्तकं वाचा, कारण त्याच्यातून तुमचा आवाका वाढेल आणि तुम्हाला कुठलाही एरिया अननोन नसेल. पण ज्यावेळी तुमच्याकडे आता लगेचच एप्रिलमध्ये परीक्षा द्यायची वेळ आहे, त्यावेळी तुम्ही प्रत्येक विषयाचं 1 किंवा 2च पुस्तक वाचणं गरजेचं आहे आणि आपण त्या पुस्तकावर फोकस करणं गरजेचं आहे. तर या टप्प्यानुसार गेला तर आपल्याला ते अवघड वाटत नाही. आता इतिहासासाठी प्रिव्हियस इयर पेपरचे क्वेश्चनचं महत्व. हो, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स अगदीच इम्पॉर्टंट आहे, कारण त्याच्यामध्ये आपल्याला हे कळतं की कुठल्या विषयावर फोकस केलेला आहे, कुठल्या एरियावर परत परत प्रश्न विचारले जात आहे. आपण जसं आधी म्हटलं की समाज सुधारक जो आहे याच्यावरचे प्रश्न जास्त असतात, महाराष्ट्रावरचे प्रश्न जास्त असतात. याच्याच अनुषंगाने मी पुढे आता असं सांगेल की कंबाईन आणि राज्यसेवा प्रिलिम याच्यामध्ये थोडासा फरक आहे. कंबाईन मध्ये काय करतो आपण की महाराष्ट्राचा इतिहास आणि भारताचा इतिहास याच्या व्यतिरिक्त नसतो, पण ज्यावेळी आपण राज्यसेवा प्री देतो त्यावेळी आपल्याला एन्सेंट आणि मिडिवल पण करायचं आहे. एन्सेंट आणि मिडिवल करताना आपण सगळ्यात बेसिक बुक, आता माझं सुद्धा प्राचीन भारताचं इतिहासाचं पुस्तक आहे युनिक अकॅडमी कडून पब्लिश झालेलं, आपण ते नक्कीच यूज करा प्राचीन भारतासाठी. आता त्याच्यामध्ये दुसरा जो कंटेंट आहे मध्ययुगीन भारत, याच्यावर कधीतरी 2 ते 3 प्रश्न असतात, कधी कधी एखादी प्रश्न असतो, कधी प्रश्नच नसतो. मग कधी कधी प्राचीनवर 5-6 प्रश्न असतात आणि मॉडर्नवर 5-7 प्रश्न असतात. तर अशा वेळी आपण NCERTला स्टिकअप राहणं फार गरजेचं आहे. मग NCERT मध्ये जे जे आहे त्याला कंटेंट समजून घेणं गरजेचं आहे आणि मग आपण प्राचीन आणि मध्ययुगीनचा हा अभ्यास रिवाइज केला एकदा की मग आपण मॉडर्नचा अभ्यास करणं कंबाईनला गरजेचं आहे. आणि यानंतर येते मग मुख्य परीक्षा. म्हणजे त्याच्याबद्दल तुमच्याकडे प्रश्न असतीलच नक्कीच. तर आता महाराष्ट्र, आता जो इतिहासाबद्दल आपण बोलतोय तर याला मी 4
पार्टमध्ये डिवाइड करतो बेसिकली. एक झाली आपली राज्यसेवेची प्रिलिम्स, दुसरी झाली कंबाईनची प्रिलिम्स. ह्या तर हा एक पार्ट झाला. दुसरं झालं 24ची आपली जी मेन्स आहे ती. त्याच्यानंतर आपला जो 25चा पार्ट, 25चा जो पहिला आपण 24वर चर्चा करून घेऊ नक्कीच. त्याच्यामध्ये काय आता मला जसं म्हटलं की याच्यामध्ये जे वेगवेगळे प्रकार आहेत, तर आपण आता प्रिलिम बघितली जी की कंबाईन आणि राज्यसेवेवर आहे. आता आपण याचा मेन्स वर जाऊयात आणि ती पण ऑब्जेक्टिव्ह जी की आता सुरू आहे. म्हणजे 2012-13 पासून जो पॅटर्न आहे ऑब्जेक्टिव्हचा, याच्यामध्ये पहिला पेपर येतो इतिहास आणि भूगोलचा. आणि या पहिल्या पेपरमध्ये जीएसच्या याच्यामध्ये इतिहासावर 60 प्रश्न असतात. आणि हे 60 प्रश्न जे असतात हे इतिहासाच्या फक्त आणि फक्त मॉडर्न आणि महाराष्ट्र आणि आफ्टर इंडिपेंडन्स आणि आर्ट कल्चर याच्यावरच असतात. आणि हे सगळं आपल्या या पुस्तकामध्ये आपण कव्हर केलंय ऍज पर सिलेबस. म्हणजे कम्प्लीट आयोगाचा जो सिलेबस आहे त्याच्यानुसारच आपण या पुस्तकाची रचना केली. अगदी प्रिलिमला फक्त मुलांना मी या ठिकाणी ही गोष्ट सांगतो की आफ्टर इंडिपेंडन्स आणि आर्ट कल्चर आपण प्रिलिम साठी स्किप करायचंय, पुस्तक तेच ठेवायचंय. तेच पुस्तक आपण मेन्सला ज्यावेळी युज करतो त्यावेळी प्रिलिम झाल्यानंतर लगेचच आपण या विषयाची सुरुवात करू, तेव्हा आपण पहिले ते 2 स्किप केलेले टॉपिक आधी वाचायचे, आफ्टर इंडिपेंडन्स आणि आर्ट कल्चर, आणि त्याच्यानंतर बाकीचे टॉपिक वाचायचे. तर 60 प्रश्न हे याला येतात मेन्सला. आणि ह्या 60 प्रश्नांची तयारी आपल्या या पुस्तकामध्ये पूर्ण होते. आणि त्याला आपल्याला प्राचीन आणि मध्ययुगीनमध्ये जायची गरज नाही. आणि त्याच्यावर पण 2-3 प्रश्न आफ्टर इंडिपेंडन्सवर, 2-3 प्रश्न आर्ट कल्चरवर, 2-4 प्रश्न किंवा जास्तीचे प्रश्न हे व्यक्ती आणि समाज सुधारकांवर जास्त फोकस असणार. आणि मग इतर घटक याच्यामध्ये कव्हर होतात. तर ह्या 60 पैकी अगदी 55 मार्क मिळालेले पण मुलं मला भेटलेले आहेत की सर हे कव्हर होतात. आणि त्यामुळं याला आपण 60 प्रश्न हा खूप मोठा पॅटर्न आहे. त्याला आपण प्रिलिमला स्किप केलं तर मेन्सला पण तुम्हाला त्रासदायक राहणार आहे. त्यामुळे आपण या प्रश्नांवर आणि त्याच्या गुणांवर फोकस करणं. तुम्ही सुरुवातीला बोलले होते की 15 क्वेश्चन येतात प्रिलिम्स मध्ये म्हणून मी स्किप केला विषय. पण मेन्स मध्ये मग तो पुन्हा वाचावाच लागणार आहे. तो 60 मार्कासाठी परत उपस्थितच राहणार आहे. अगदीच. आता याच्यामध्ये जेव्हा आपण आता 25ची एक्झाम 2025 मध्ये डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे, प्रिलिम्स तर सेमच, त्याची स्ट्रॅटेजी तुमची प्रिलिम्सच्या त्याच्यात अशी आहे. पण आता मेन्स मध्ये जेव्हा आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह आन्सर लिहावे लागतील इतिहासाचे, तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सजेशन द्याल? नक्कीच. आता मला जसं सुरुवातीला इंट्रोडक्शन करून देताना मला सांगितलं की मी ज्या 3 पोस्ट मिळाल्या आहेत, म्हणजे अगदी युपीएससीतून IRPS असेल किंवा इकडे CO आणि SC/ST असेल, यावेळी मी डिस्क्रिप्टिव्ह मधूनच परीक्षा दिलेल्या आहे. त्यामुळं ते कशा पद्धतीनं होतं हे आम्हाला चांगलं माहिती आहे. आम्ही डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचेच विद्यार्थी आहोत. आणि आता आयोगाने परत एकदा तो सिलेबस आणलेला आहे. त्यामुळे मला अगदी अधिकारवाणीने मला सांगता येईल विद्यार्थ्यांना की याच्यामध्ये आपण आपल्या अभ्यासाच्या पद्धतीमध्ये बदल कसा करावा. तर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की पूर्वपरीक्षा जी आहे, या पूर्वपरीक्षा ही तुमच्या नॉलेज बेसवर आहे. याच्यामध्ये तुम्हाला सर्व थोडं माहीत असणं गरजेचं आहे प्रत्येक विषयाचं. पण ज्यावेळी आपण मेन्सला जातो, एक ऑप्शनल विषय निवडतो आणि 4 GSचे पेपर देतो, त्यावेळी त्या विषयाचं सगळंच माहीत असणं आपल्याला गरजेचं आहे. आणि त्यासाठी पण सिलेबस आयोगानं फ्रेम केलेला आहे. म्हणजे आता जी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे याच्यामध्ये इतिहास आपल्याला 2 ठिकाणी भेटणार आहे. एक पूर्व परीक्षेमध्ये आणि दुसरा ज्यानं ऑप्शनल निवडलेला आहे त्याच्यामध्ये. आपण मुख्यबद्दल बोलतोय तर मुख्यमध्ये पहिल्या पेपरमध्ये, मुख्यच्या पहिल्या पेपरमध्ये आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये GSला हिस्ट्री भेटणार आहे. आणि दुसरं आपल्याला भेटणार आहे ज्यावेळी आपण एखादी विद्यार्थी इतिहास हा ऑप्शनल विषय म्हणून घेईल त्यावेळी आपल्याला इतिहास भेटणार आहे. तर मग आता या दोघांमध्ये फरक काय आहे, तर ऑप्शनल विषयामध्ये आपल्याला एन्शंट इंडिया, मिडिवल इंडिया, मॉडर्न इंडिया आणि वर्ल्ड हिस्ट्री, आर्ट अँड कल्चर सुद्धा हे नाही हे तर इन्क्लुडच आहे. म्हणजे आर्ट अँड कल्चर हा एन्शंटला आहे, मिडिवलला आहे, मॉडर्नला आहे. आणि हा कोणाचा आहे, हा जो विद्यार्थी ऐच्छिक विषय ऑप्शनल विषय म्हणून हिस्ट्री घेईल त्याला तो येणार आहे 2 पेपरमध्ये. आणि इकडे जे हे आहेत मुख्य परीक्षेचा पहिला पेपर जो आहे याच्यामध्ये आर्ट अँड कल्चरवर जास्त फोकस आहे. म्हणजे इतिहासाचे अनुषंगिक जे विषय आहे ते विषय इकडे येणार आहेत आणि त्याचा उपयोग आपल्याला ऑप्शनल होणार आहे. आता हा झाला पॅटर्न, ह्या झाला सिलेबस. आता याच्यामध्ये काय आहे की याची तयारी कशी करायची आहे किंवा याच्यामध्ये आपल्याला उत्तरं कशी लिहायची. तर आता ज्यावेळी आपण डिस्क्रिप्टिव्ह कडे येऊ, आता हळूहळू अजून आपण याच्यावर नंतर पण परत बोलणारच आहोत, पण आता मी थोडक्यात सांगतो की काय करायचंय.
डिस्क्रिप्टिव्हसाठी. तर सगळ्यात महत्त्वाचं, पूर्वी जसं आपण एक पुस्तकावर डिपेंड राहायचो, तर आता आपल्याला एकावर डिपेंड नाही राहायचंय. आपल्याला खूप सारं वाचायचंय, कारण सब्जेक्ट कंटेंट कळणं महत्त्वाचं आहे. आणि प्रश्न आल्यानंतर तो प्रश्न पहिले समजून घेणं गरजेचं आहे. पहिलं तर डिस्क्रिप्टिव्हला घाबरायची गरज नाही, कारण आपण कॉलेजेस पर्यंत आपण डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्येच आपण लिहित आलेलो आहोत. 10वी 12वी कॉलेजेसला आपण डिस्क्रिप्टिव्ह मध्येच लिहितो. इथं एवढं आहे की तुम्हाला टाइम बाउंड आहे, विषय आहे, सिलेबस आहे, आणि तुम्हाला व्यवस्थित ती उत्तरं त्या तितक्या शब्दांमध्ये मांडायची. मग त्याच्यामध्ये काय काय येणार की त्याच्यामध्ये डिस्कस येणार, त्याच्यामध्ये अनालिसिस येणार, त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉईंट जे आहेत ते विचारले जाणार, आणि हे आपल्याला तेवढ्या ओळींच्या याच्यात आणि तेवढ्या टाइम फ्रेम मध्ये बसवायचे. मग याच्यासाठी काय करायचं, तर पहिलं रिडिंग, अंडरस्टँडिंग, PYQs UPSCचे, कारण आता MPSC मध्ये कधी झालेलाच नाहीये, फर्स्टच टाइम आहे. त्यामुळे UPSCने याच्या आधी कसे प्रश्न विचारले ते बघणं, त्याचे पेपर पॅटर्न चेक करणं, त्याच्यानंतर मग या प्रश्नांच्या उत्तराची लिहिण्याचा सराव करणं. हा जर आपण एकदा केला आणि ते चेक करून घेतले, तर त्यावेळी आपल्याला लक्षात येईल की याच्यामध्ये आपल्याला काय यूज करायचं. त्यामुळं कोणीही डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे, काहीतरी फारच वेगळं आहे, असा कुठलाही गैरसमज, कुठलाही बाऊ न करता याला अगदी आत्मविश्वासाने सामोरं जा. आपण 10वी 12वीला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नने दिलेल्याच आहेत, त्यामुळं या पॅटर्नवर आपण नंतरही बोलत राहू. पण आता तुर्तास मला असं वाटतं की याचं कुठलीही भीती न बाळगता आपण 2025च्या परीक्षेला सामोरं गेलं पाहिजे. माझा फक्त एक शेवटला प्रश्न, ते म्हणजे तुम्ही जे एक्झाम प्रिपरेशन वगैरे तुमची जर्नी एक वेगळा पार्ट आहे, तुमचा इतिहासामध्ये रस कसा वाढला आणि तुम्ही पुस्तक लिहिण्याचं कसं ठरवलं? फक्त मला एवढं गोष्ट अगदी मी थोडक्यात सांगतो. इतिहास अगदी मला विद्यार्थी दशेपासूनच आवडायचा. मला वाचनाची जी सवय होती, सगळ्या ऐतिहासिक कादंबऱ्या त्या 10वीच्या आतच मी संपवलेल्या आहेत, आणि ते वाचत असताना इतिहासाबद्दल गोडी होती. आणि मग ज्यावेळी विषय निवडायची वेळ आली, तर मी अगदी डोळे, पहिला माझा विषय म्हटलं इतिहास, पण दुसरा विषय मग मी पॉलिटिक्स घेतला. म्हणजे इतिहास हा अगदी डोळे मिटून मला विचारलं की कुठला विषय, तर इतिहास. म्हणजे जेव्हा पुस्तक पण डोक्यात नव्हतं तेव्हापासून मी तो वाचायचो. आणि तुला जसं म्हटलं की माझा MPSC आणि UPSC दोन्हीकडं ऑप्शनल इतिहास, त्यामुळे त्याचे इतके नोट्स तयार झाले माझे की त्या नोट्सचं करायचं काय हा प्रश्न नंतर मी सिलेक्शन झाल्यावर झाला. मग कोणाला तरी झेरॉक्स काढायला दे, मग याला वाचायला दे, त्याला. मग मला माझ्या काही मित्रांनी सांगितलं की याचं कलेक्टिव्ह तू पुस्तक तयार कर, आणि मग ही पुस्तकाची कन्सेप्ट आली. आणि मग युनिकच्या जाधव सरांनी पण त्याला प्रकाशित केलं, आणि त्या सगळ्या टीमने मग नंतर त्याला मी जसं जसं ते अपडेट देत जाईल त्या पद्धतीने त्याची एडिशन आल्या, आणि आता ही 9वी एडिशन आपल्याकडे आहे लेटेस्ट. आणि तू जर सुरुवातीला म्हटलं ते मी थोडक्यात सांगतो की आता नवीन सिलेबस प्रमाणे 10वी एडिशन ही आपली प्रिलिम झाल्यानंतर आपल्या माध्यमातून मला सांगायला आवडेल की एप्रिल नंतर आपण 10वी एडिशन आणणार आहोत, आणि त्यासोबत तिचे 2 भाग करणार आहोत की महाराष्ट्राचा इतिहास वेगळा, ज्याची पहिली आवृत्ती असेल, आणि आधुनिक भारताच्या इतिहासाची ती 10वी आवृत्ती असेल. ज्याला महाराष्ट्राचा अभ्यास करायचा तो त्या पुस्तकातून करेल, आणि भारताचा हा प्रिलिम मेन्स ह्या सगळ्यांसाठी तो उपयोगी होईल. आपण ते पुस्तक लवकरच एप्रिल आणि मेच्या आसपास लॉन्च करत आहोत. त्यामुळं खरं तर विद्यार्थ्यांना खूप सारे धन्यवाद की आपल्या या पुस्तकाच्या माध्यमातून ते माझ्याशी जुळले गेलेले आहेत, आणि अजूनही मला त्यांना गायडन्स करायला आवडत राहतं कंटिन्युअली. आपलेही धन्यवाद की आपण आम्हाला इथं बोलण्याची संधी दिली. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण बऱ्यापैकी 2024चा जो एक्झाम पॅटर्न आहे किंवा 2025चा एक्झाम पॅटर्न असो, त्याच्यामध्ये इतिहासाचं महत्त्व किती आहे, इतिहासाला कशा प्रकारे आपण सामोरे जाऊ शकतो, कुठल्या स्टेजमध्ये आणि कुठल्या एक्झाममध्ये कशा प्रकारे इतिहासाचं महत्त्व आहे, आणि कशा प्रकारे आपण त्याचे उत्तरं लिहायला हवे, किंवा ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नमध्ये कशा प्रकारे आपण इतिहासाला सामोरे जायला पाहिजे, किंवा कशा प्रकारे स्टडी करायला पाहिजे, बऱ्यापैकी समाधान सरांनी आपल्याला आन्सर दिलेले आहेत. तर अशा प्रकारच्या आणखी पण आपण बऱ्यापैकी सरांशी चर्चा करू. सर आपल्याशी जुळलेले आहेतच. आपण इतिहासाच्या व्यतिरिक्त सुद्धा त्यांची जी पण एक्झामशी रिलेटेड एक्सपर्टीज आहेत, त्यांचे जे एक्सपिरियन्सेस आहेत, आणि त्यांचे स्वतःची एक्झाम प्रिपरेशन करण्याच्या वेळेसच्या जे पण त्यांचे महत्त्वाचे मुद्दे त्यांनी ध्यानात ठेवले होते, त्याच्यावर आपण पुढे पण चर्चा करू. धन्यवाद सर. धन्यवाद.